जेव्हापासून मी पप्पा झालोय तेव्हापासून मी सारखं सासूरवाडीला जातोय, कारण आमचं बाळ माझ्या मामाच्या घरी म्हणजेच माझ्या सासूरवाडीला आहे आणि त्याला भेटण्यासाठी दर हप्त्याला मी, मम्मी आणि आमची संपूर्ण फॅमिली जात असतो आमच्या मामाच्या घरी. प्रत्येक विकेंडची आम्ही देवासारखी वाट बघत असतो, कारण आम्हाला आमच्या बाळाला भेटण्याची खूप जास्त उत्सुकता झालेली असते. जाताना थोडीशी मिठाई खरेदी केली आणि आम्ही निघालो कोपरगावच्या दिशेने. माझ्यासोबतच आमच्या गाडीला आता रस्ता पाठ झालेला आहे. इतक्या वेळा मी माझ्या सासूरवाडीला गेलोय की गाडी आपोआप आम्हाला तिथं घेऊन जाते. घरी पोहोचल्या बाळाला भेटण्यासाठी पळालो, पण मम्मी म्हटली थांब थोडा, कारण बाहेरून आल्यानंतर लगेच बाळाला भेटायचं नसतं. हप्त्यातून एकदा का होईना स्वतःच्या बाळाला बघणं आणि त्याची ग्रोथ नोटीस करणं हे एका पालकासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. आम्ही डेली ब्लॉग्स करत असतो, त्यामुळे ह्या मेमरीज मी कॅप्चर करून ठेवतोय आमच्या भविष्यात आम्हाला बघण्यासाठी. लहान बाळ कोणासारखं दिसतं हा एक गहन प्रश्न आहे आणि दरवेळेस आम्ही गेलो की आम्ही बाळामध्ये होणारे चेंजेस बघून म्हणतो अरे हे बाळ तर एकदम बाळाच्या आईसारखंच दिसतंय. कारण पायलचे लहानपणीचे फोटो बघितले आणि आम्हाला रिअलाइज झालं आमचा काना एकदम पायलसारखाच दिसतोय. बाळ आल्यामुळे बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी आता घ्याव्या लागताय आणि हे 2 पार्सल आज पायल अनबॉक्स करणार होते. पायलने मला काही गोष्टी ऑर्डर करायला सांगितल्या होत्या. त्यातील पहिली गोष्ट होती फीडिंग पिलो. दिवसातून 10 वेळा बाळाला फीड करताना पायलच्या कमरेला खूप त्रास होत होता, म्हणून तिला सपोर्ट देण्यासाठी ही फीडिंग पिलो आम्ही घेऊन आलो होतो. आणि दुसरं पार्सल होतं बाळाचे नख कट करण्यासाठी नेल कटर, कारण कानाचे जन्मताच नख इतके मोठे होते आणि ते नख त्याच्या तोंडावर लागून त्याला इजा होत होती. तर त्यासाठी आम्ही हे बेबी नेल कटर घेतलं होतं, ज्यामुळे कानाची नख काढणं एकदम सोपं होणार होतं. कानासोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करणं ही माझी फेवरेट गोष्ट आहे. एक युट्यूबर असल्यामुळे कानाच्या सर्व मेमरीज आम्ही ब्लॉग्सच्या रूपाने युट्यूबवरती स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. त्या बघण्यासाठी तुम्ही स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलवरती जाऊ शकता. आता वेळ झाली होती काना आणि पायलला बाय बाय बोलण्याची. कानाला पायलला बाय बाय बोलून आम्ही पोहोचलो थेट हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून बाहेर फॅमिली डिनर झालेला नव्हता. अर्थात फॅमिलीतले काही मेंबर आता घरी आहेत, पण आम्ही फॅमिली डिनर एन्जॉय केला. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब.